कोकणात सध्या शिमगोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळत असून रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये या सणाची विशेष रंगत चढली आहे। गोमूच्या पायातील घुंगरांचा मंजूळ नाद आणि ढोल ताशांच्या गजराने संपूर्ण खेड शहर सध्या न्हाऊन निघालंय। विशेष म्हणजे शंकासूर, यमराज आणि नकट्या राक्षसाच्या पौराणिक पात्रांच्या जबरदस्त एंट्रीने या सोहळ्यात अधिकच रंगत भरली। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खेडमध्ये हा पारंपरिक लोककलेचे जतन आणि संवर्धन करण्याचा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे। या माध्यमातून आजच्या तरुण आणि नव्या पिढीला आपल्या समृद्ध गौरवशाली सांस्कृतिक वारशाची ओळख करून दिली जाते। लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच नागरिक या उत्सवात मोठ्या आवडीने आणि उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत। कोकणच्या मातीतील ही कला पुढील पिढीपर्यंत समर्थपणे पोहोचवण्याचा दृढ निर्धार यावेळी पाहायला मिळाला। अशा प्रकारे खेडमध्ये पारंपरिक लोककलेचे आणि संस्कृतीचे दर्शन घडले। कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे हा शिमगोत्सव खऱ्या अर्थाने लोककलेचा मोठा जागर ठरला। ही आपली कोकणची कला शिमगोत्सव निमित्ताने आपण बाहेर पडतो घरातून आणि ही कला आम्ही जोपासत असतो। ही कला जोपासत असताना वैभव सरांसारखे काही ज्येष्ठ नेते खरोखरच कलाकारांना प्रोत्साहन करीत या ठिकाणी आम्हाला मोठ्या उत्साहात त्यांनी सहकार्य करतात आणि नेहमीच आम्हाला सहकार्य करून त्यांच्याकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा असते आणि त्या पद्धतीने ते करत असतात। कुठेही अडीअडचण आम्हाला कलाकारांना आली तर वैभव सरांना फोन केला की तिथल्या तिथे आम्हाला ते सॉर्ट आउट करतात आणि या शिमग्याच्या सर्वांना शुभेच्छा देतात।